नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? देवाच्या कृपेने सगळं तुम्ही मस्त असणार. तर आपल्या चॅनल वरती तुम्हा सर्वांचं मी स्वागत करते. तर मित्रांनो, प्रत्येक जण वैवाहिक जीवनात एवढा दुःखी आहे की खूपच सगळे परेशान आहेत. कोणी आर्थिक परिस्थितीने, कोणी मानसिक परिस्थितीने, कोणाला कामधंदा नाही, कोणाला जॉब नाही, कोणीचा नवरा दारू पिते, कोणाची बायको लफडे करते. सगळेजण परेशान आहेत. तरीही तुम्हाला या व्हिडिओमधून समाधान मिळणार आहे आणि नक्कीच नवरा बायकोचा जीवनात यश येईल आणि नवरा बायको हे चांगले राहते. कधीच नवरा बायको वेगळे होतील नाही. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ अर्धवट सोडून जाऊ नका. तुम्ही म्हणाल की हा व्हिडिओमधून आम्ही पाहायला आणि तो टोटका झालाच नाही आणि उलटा मला शिव्या घालाल, म्हणून म्हणत आहो की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नक्कीच तुमचं काही ना काही चांगलं होईलच, याची 100% गॅरंटी मला आहे. कारण की वैवाहिक जीवनात खूप काही लोकांचे लग्नच होत नाही. लग्न झाले की परेशान राहते आणि कोणाचे लग्न झाले तर तुटल्यानंतर हे मग डबल लग्न करायची इच्छा होत नाही. आज आपण सगळं समाधान काढणार आहोत आणि लग्न तुटायची गरज पडणार नाही हा व्हिडिओमधून. तर चला सुरुवात करूया व्हिडिओला. महत्त्व: वैवाहिक जीवनात काही अडथळे येत असतील तर करा मासिक शिवरात्री व्रत. महाशिवरात्रीबद्दल सर्वांना माहिती आहे, पण तुम्हाला मासिक शिवरात्रीबद्दल माहिती आहे का? जर नसेल तर आज आम्ही तुम्हाला त्याच गोष्टीबद्दल सांगणार आहोत, जेणे करून तुम्ही देखील या दिवशी भगवान शंकराची पूजा करून पुण्य प्राप्त करू शकता. तुमच्या वैवाहिक जीवनात काही अडथळे येत असतील तर तुम्ही या दिवशी भोलेनाथाची पूजा करून अडथळे कमी करू शकता. चला तर मग आम्ही तुम्हाला सांगतो, या महिन्यात शिवरात्री कधी येते. मासिक शिवरात्री कधी असते? हिंदू कॅलेंडरनुसार मासिक शिवरात्री उत्सव प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो. या दिवशी उपवास केला जातो आणि भगवान शिवाची पूजा केली जाते. भगवान भोलेनाथांना समर्पित या तिथीचे शिवभक्तांसाठी विशेष आहे. प्रत्येक महिन्यात येणारी ही तिथी भगवान शिव आणि माता पार्वतीला समर्पित आहे. म्हणूनच या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा विधीपूर्वक केली जाते. मासिक शिवरात्रीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीला भगवान शंकरासोबत माता पार्वतीचा आशीर्वाद प्राप्त होतो. यासोबतच त्याच्या जीवनात सुख शांती कायम राहते. या व्रतामध्ये रात्री भोलेनाथाची पूजा केली जाते. या दिवशी महादेवाचे व्रत करणाऱ्या मुलींना जे हवे ते मिळते. या मध्यरात्री भगवान शिव शिवलिंगाच्या रूपात प्रकट झाले. भगवान ब्रह्मा आणि भगवान विष्णू यांनीही या दिवशी भोलेशंकरची पूजा केली. असे मानले जाते की या दिवशी लक्ष्मी, सरस्वती, सीता, पार्वती, रती या इतर देवींनी मोक्षासाठी उपवास आणि पूजा केली. जे लोक या दिवशी शंकराची पूजा करतात त्यांच्यावर महादेवाची कृपा सदैव राहते.